घरून कसा करेल तसा करेल. तिकडे सगळं आवरल्यानंतर तिकडे शत्रुने बांधून दिली बहिणीने डोक्यावर. तिकडून यायला म्हणजे चौकोबर आहे. तिकडे नाव ठेवलं. नाव ते ठेवले कर्मवेळा नाव कर्मवेळा ठेवलं. जगाचा बाप भगवान परमात्मा नंदबाईचं रूपात ते त्यांनी सांगितलं काही येते बरं का. ताईने सांगितलं तसं जाऊ नका. माझं मालिक उद्या तुम्हाला भारी साडी घेते. देव मनातल्या मनात म्हणजे हिची साडी घ्यायला मला काय साडी कमी आहे. आपली साडी कशा एक वेगळी खराब दिसते. म्हणजे नाही निघून गेले खऱ्या चौकोबरा दारात आले. कर्म मिळायला घेतलं आणि दर्शन घेतलं. ते दर्शन घेतल्यानंतर चौकोबराने विचारलं सोयरा बाळपण कोणी केलं. तुमची बहीण आली. माझी बहीण हो आताच बहिणी गावात दिवशी डोक्यावर आहे. बहीण येईलच कशी. चौकोबरांना वाटलं बाळपणाच्या ह्याच्यामध्ये डोकं फिरलेला काय. मी आता बहिणीच्या गावात आलोय. अहो नाही तुमची बहीण आली. अजून त्या सुवासने त्यांना विचारा. सुवासनीने सांगितलं चोकोबा तुझी बहीण आलती. चोकोबराच्या डोळ्यात धारा लागला. चोकोबरा कसं कसं करायला लागले. चोकोबरा सांगू लागले सोयरा 80,000 वर्ष तपस्या करण्यावरच्या ध्यानाला येणारा भगवान परमात्मा. लोखंडाच्या चण्याचं पीठ करून खाण्याच्या ध्यानाला येणारा भगवान परमात्मा त्याने येऊन तुझं पालन केलं. धन्यवाद तुझी भेट झाली.